सर्वांना आणि माझ्या गुरुवरांना नमस्कार. त्यांना मी मनोमन माझे गुरु मानलेले हे त्यांना पण सांगितलेलं आहे. मला वयाच्या 13व्या वर्षापासून पूर्ण अंगाला इचिंग रेडनेस यायचं. मी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक नाना प्रकारचे डॉक्टर केले. मला कुठेच काहीच रिझल्ट लागला नाही. मी अक्षरशः थकून गेली होती. माझं दुःख बघून माझ्या आईला, घरच्यांना खूप वेदना व्हायच्या की काय होईल पुढे, का कुठल्या डॉक्टरकडे हिचा रिझल्ट लागत नाही. तर मला सरांची यांचं करोनामध्ये ओळख झाली आणि त्यांचं मार्गदर्शन लाभलं. मी सरांना म्हटलं, सर मला याच्याने रिझल्ट पडेल का? त्यावेळेस सरांनी मला एकच उत्तर दिलं, जर तुला हा आजार बरा नाही करू शकला ह्या रसाहारनी तर जगातलं कुठलंच औषध तुला उपयोगात येणार नाही. हे ऐकून मला खूप म्हणजे असं वाईट पण वाटलं की अरे मी एवढं करून थकली, आता हा एवढंसा रसाहार मला रिझल्ट देईल का? पण मी विश्वास ठेवला आणि करोनाच्या काळामध्ये मी रसहार केला. त्यावेळेस मला कुठल्याच प्रकारचे म्हणजे व्हेजिटेबल अवेलेबल होत नव्हते, पण मी केला, मनोभावे केला. आणि ज्यावेळेस मला इचिंग यायची तर मी एक स्टेरॉइडची गोळी खायची. ती मी रोज खायची, म्हणजे मला त्या गोळीशिवाय बेचैन होऊन जायची. ती गोळी खाल्ल्यानंतरच माझी इचिंग थांबायची. आणि रसहार केला मी पहिला दिवस, दुसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीच काय आश्चर्य, ती गोळी खाणारी मी ती अचानक माझी गोळी मला आज खावाने लागली. रसहारचा मला एवढा फरक पडला म्हणजे मला विश्वास बसत नाही, स्वतःला फरक पडला. आणि रसहारनी फक्त घरातल्या घरामध्येच मला औषध भेटलं. आणि तेव्हापासून रसहार केल्यापासून माझं पूर्णपणे ते दुखणं गेलं. रोगी आयुष्य माझं निरोगी केलं सरांनी. मी म्हणजे त्यांचे इतके आभार मानते, विश्वास बसत नाही मला का मला ते गुरुरूपात आणि दैवरूपात भेटले. आणि माझं परम भाग्य की मला ते नाशिकमध्येच भेटले, कुठं लांब जायची गरज नाही पडली. आणि मी हा रसहार 2-3 वेळेस केला आणि माझं सगळं आयुष्य सुंदर चाललं. आता मला इचिंग रेडनेस कुठेच काही येत नाही. खूप खूप धन्यवाद.